श्री काकाजी यांची आठवण होत आहे. ओम तत्सत 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 दीपर ज्योति नमस्तुते दीपर ज्योति नमस्तुते दीपर ज्योति परब्रह्म दीपर ज्योति दीपर ज्योति हरे पापम दीपर ज्योति नमस्तुते 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 आपला दीपभूमी कार्यक्रम झालेला आहे. आता आपलं थोड्याच वेळात पाद्य पडण्यासाठी गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. पाद्यपूजेनंतर आपल्या काकासींचा हार घालून आपला हे करायला आहे. दिलीप चौगले अमर दिलीप चौगले व अमर या
गुरुवार हॅलो ओम दत्सर आज कळे येथे परमपूज्य काकाश्री यांचा प्रवचनाचा कार्यक्रम म्हणजे आता आज दुसरा कार्यक्रम आहे सुरुवातीपासून आणि म्हणजे आज दत्त जयंती असल्यामुळं गुरूंचं आज म्हणजे आपलं भाग्य म्हटलं तर चालेल की आज गुरूंचं साक्षात दर्शन म्हणजे दत्तदर्शनच्या स्वरूपातच होत आहे आणि आपला म्हणजे नशिबात एवढा मोठा योग आज आलेला आहे. काही लोकांचा नशिबात हा योग चुकलेला आहे तरीसुद्धा म्हणजे जे मिळाले ते आपलं भाग्य समजून आजचा कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित राहून पुढची पिढी कशी सुधारेल आपल्याला कुलदैवताची जी भक्ती किंवा पुढच्या पिढीच्या संदर्भात म्हणजे आपल्याला कुलधर्म हे लोपच पावत चाललेला आहे आणि ह्या कुलचाराच्या माध्यमातून पिढीची सुधारणा किंवा कुलदैवताचं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून घेऊन पुढच्या पिढीची अधिक आपल्या कुलाचं संरक्षण कसं करायचं आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. आता वेळ जास्त झालेला आहे तरी आपण काकाश्रींच्या प्रवचनाचा लाभ घ्यायचा. ओम दत्त. या पौर्णिमेनिमित्त जो आपला कार्यक्रम आतापर्यंत होत आलेला आहे आणि पुढं होत राहणार आहे त्यासाठी सर्वांनी अतिशय उच्च टोकातील भूमिका घेऊन आपण इथपर्यंत कसं पोहोचू एक भावाला आपण इथं निर्माण करून घ्यायचं आहे आणि आपल्या या गुरुधर्म कुळाचाराची जी पताका आहे ती अखंड स्थितीनं कसं राहील हा एक भाव आपण इथं प्रस्थापित करायचा आहे किंवा शिकायचा आहे आणि या प्रत्येक गोष्टीतून निर्माण होणारी गती आहे शक्य आहे ते आपल्यातून पुढच्या प्रवाहामध्ये कसे जाईल हे ओंकार ध्वनीतून आपण सुरुवात करायची आहे. ओम दत्त. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. कशावर? तर आता जो योग आहे तो साक्षात गुरु परंपरा सुरुवात करण्याची जी आद्यशक्ती
एकवटलेले आहेत तो दिवस. दुसरी गोष्ट पूर्णतिथीतील एक तिथी पौर्णिमा. तिसरी गोष्ट मार्गशीर्षमधला गुरुवार, महालक्ष्मीची कृपा तशी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला आहेच म्हणा, पण आपल्याकडून जास्त व्हावी हा त्याच्या पाठीमागचा भाव. आणि या योगावर आपल्या पौर्णिमेचा कार्यक्रम गुरु सानिध्यात, गुरु सत्संगामध्ये आपल्याला उत्साहाने पार करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी आपण त्या परमेश्वराचे धन्यवाद मानले पाहिजे. आणि हा योग आपल्याला इथं प्राप्त झाल्यामुळं प्रथम दत्त जयंती आहे, त्यासाठी दत्त जयंतीचा उत्सव आपण नामचिंतनानं सुरुवात करू आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम दत्त. तर या गुरु संप्रदायामध्ये अत्री गोत्र, अत्री ऋषी आणि अनुसया यांच्या महान तपामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश एकाच कुळात अवतार घेण्यासाठी अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला आणि अनुसयाच्या पतिव्रता नियमामुळं दत्त दिगंबराचा जन्म झाला आणि तिथून गुरु संप्रदाय सुरुवात झाली. या गुरु संप्रदायाच्या तत्वातून आलेली ज्या गोष्टी आहेत की ज्या मागल्या पिढीने केलेली अलौकिक काम आहे ती दुसऱ्या पिढीपर्यंत कशी पोहोचवायची, त्याला उजाळा कसा द्यायचा आणि त्या
अनेक तत्वातून झालेल्या अंधारातून प्रकाशाकडे कसे नेता येईल ही परंपरा म्हणजे गुरु परंपरा. आणि ती गुरु परंपरा आपण कुलधर्म कुलाचाराच्या माध्यमातून आपल्या कुळामध्ये ही प्रकाश ज्योत विद्यमान आहे, ती विद्यमान असलेली प्रकाश ज्योत आपल्या कुळातील प्रत्येक सदस्यांच्या पर्यंत पोचवून त्यांच्यातला जो असमंजसपणा आहे, अज्ञान आहे, अज्ञानाचा अंधकार आहे, तो दूर करून ज्ञानाच्या प्रकाश ज्योतामध्ये त्यांना प्रवृत्त करायचा आहे. आणि तो ज्ञानाच्या प्रकाशामध्ये येतो तो मुळातच आनंदमय वृत्तीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ही प्रेरणा आपल्या इतकी सहजासहजी प्राप्त होते आणि त्यातच आपलं आनंदलेलं मन तसं दुसऱ्यांना आनंद देतं. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आपल्या मनात एक आनंदाचा पाझर फुटतो. तीच तत्वात थोडीशी उघडून आपल्याला बघायची आहे. तर आनंद कुठं मिळतो हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आनंद वस्तूत मिळतो, एखाद्या कार्यात मिळतो, एखाद्या व्यक्तीमुळं मिळत असतो, एखादं काम सफल झाल्यानंतर देखील आनंद मिळत असतो. पण हे सगळे आनंद क्षणिक आहे. पण शाश्वत आनंद आपल्याला कुठे मिळेल? तर त्या कुळ परंपरेत ती पद्धत तशी रूढी झालेली आहे. त्या रूढी झालेला एक प्रश्न 4 प्रकारे विचारला गेला आणि त्याच्यामुळे जो ज्ञान प्रकाशच्या कुळामध्ये प्रस्थापित होतो किंवा त्या घरात प्रत्येक सदस्यांच्या मनात निर्माण होतो, त्याच वेळा तो आनंदाची वृत्ती निर्माण होतो. तर प्रश्न असा विचारला गेला, एकच प्रश्न 4 वेळा. आता एकच प्रश्न 4 वेळा कसा होतो हा एक मनातील संभ्रम निर्माण होतो. पण जसं तुम्ही ऐकत जाल तसं तुम्हाला सगळ्यात लक्षात येईल. एक गोष्ट आहे, एक गोष्ट आहे, इथं आहे. काय म्हणलं बघा, एक गोष्ट आहे, इथं आहे, तिथंही आहे. आता इथं आणि तिथं हा जो भाग आहे तो तुम्हाला नंतर लक्षात येईल. तर पहिला प्रश्न कसा विचारला गेला, इथं आहे, तिथंही आहे. मग आता ह्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न निर्माण होतो, इथंही नाही आणि तिथंही नाही. जागा 2 आहेत बरं का, प्रश्नामध्ये एकच. इथं आहे, तिथंही आहे, इथं नाही, तिथंही नाही. तिसरा प्रश्न असतो, इथं आहे पण तिथं नाही. कसं आहे बघा, गोंधळ झाला समजण्यात तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. इथं आहे, तिथं आहे, इथं नाही, तिथंही नाही. इथं आहे पण तिथं नाही. आणि चौथी गोष्ट आहे, इथं नाही पण तिथं आहे. आता संभ्रम कसा होतो बघा आपल्याला. एकच गोष्ट अलटून पलटून बोलल्यासारखं वाटतं. पण हा जो प्रश्न एखाद्या ज्ञानी पुरुषाला विचारला गेला त्यावेळेला त्याला थोडा वेळ मागितला आणि त्या प्रबंध चालू केलं की काय असं आहे, इथं आहे, तिथंही आहे. आता तो प्रश्न ऐकला होता त्याने, इथं आहे, तिथं आहे, इथं नाही, तिथं नाही, इथं आहे, तिथं नाही, इथं नाही, तिथं आहे. तो कोणाला कोण उलट आला. तिथं आहे, इथं नाही, इथं आहे, तिथं नाही, तिथं नाही, इथं नाही, आणि इथं आहे, तिथंही आहे. आता कोणताही प्रश्न मागं पुढं आला तर भावार्थ तोच राहणार. भावार्थ काय बदलत नाही. एखाद्या वेळेस मागं पुढे झालं तर भावार्थ बदलत नाही. पण तो विचार करत जात होता आणि त्याला वाटेमध्ये एक गृहस्थ भेटला आणि तो शिडगी होता, दानशूर होता, पण व्यवहारामध्ये अतिशय कंजूस.
व्यवहारामध्ये अतिशय पण एक नया पैसा सोडणार नाही कोणाला. आता नया पैसा न सोडणारा मनुष्य एखाद्या शेडकी दानशूर होऊ शकतो का? पण त्याची दोन तत्व होती. व्यवहारात कंजूसपणा, पण ज्या वेळेला दानधर्म करतो त्याचं मन इतकं विशाल असायचं, बोलायचं काम. आणि आता एक शेतकी मिळवत दानधर्म करत होता. तो त्या सत्पुरुषाला भेटला. त्या सत्पुरुषाला वाटलं की याच्याकडे एक प्रश्न आपल्याला सुटेल, म्हणून त्याला बरोबर घेतला. आता कुणाला बरोबर घेतलं? शेळीतीला. आणि शेळीतीला बरोबर घेत असल्यानंतर तो पुढं चालला. पुढं चालल्यानंतर काही काळ चालल्यानंतर ती शेळी विचारत होती, बाबा कुठून आणायचा? फार महत्त्वाचा प्रश्न आहे, चर्चा आहे आणि तुमची फार जरुरी आहे. आतापर्यंत केलेल्या कर्माचे तुमचे सार्थक होईल, तुम्ही माझ्याबरोबर फक्त चला. लागेल एखादा दिवस. तोपर्यंत पुढं जात असताना एक दोन पोलीस एका माणसाला रट्टगेत घेऊन चालले होते. काय करत होते? बरोबर नेलं. तर त्याला म्हणलं का मारला आहे? म्हणला चोर आहे. मग ह्या सद्गुरुजांनी त्या पोलिसांना विनंती केली की म्हणलं माझा हा माणूस समाजाच्या कामासाठी आहे. आता चोर समाजाच्या कामासाठी त्याने घेतला तो पुढे चालू. पुढं जाईल तशी एक सुंदर इमारत दिसली. आता दोन माणसं झाली बरं का. एक शिरजी, एक चोर. तिसरा माणूस शोधायचा. आणि तिसरा शोधत पुढे गेले. आता बराच काळ गेला आणि एक सुंदर इमारत लागली. बाहेरही सजावट केलेली होती. लोकही आत पाय करत होते. तिथे जाऊन या सद्गुरुसांना चौकशी केली तर तिथे एक स्त्री वास्तव्य करत होती. त्याने चौकशी केली की चालणं बोलणं या तत्वातून तिचं वळण काही चांगलं दिसत नव्हतं. पण घरात गडी माणसं, चकचकात, जागेनं भरपूर, पैसा अडका भरपूर, सगळं चांगलं, पण लक्षणं चांगली नव्हती. त्यानं विचार केला की ही आपल्या कामाची, ती भले काय करते आपल्याला काही त्याचं देणं नाही. आपण ज्या प्रश्नासाठी आपण बाहेर पडलेलो आहे, जो प्रश्न आपल्याला शोधायचा आहे, ते शोधण्यासाठी आपल्याला ही स्त्री उपयोगी पडेल. मग ती काय देह विक्री का करणारे असणार, त्याच्याशी आपलं काय घेणं नाही. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे, म्हणून तिलाही बरोबर केली. आता झाली माणसं ही कोण? तीन. आणि 3 माणसं झाल्यानंतर तो चौथा माणूस शोधण्यासाठी फिरायला चालू केला. बराच काल फिरला. संपूर्ण एक गाव संपलं, दुसरं गाव संपलं, तिसरं गाव संपलं. आता ही घेणारी 3 माणसं आधी खा. ती कुरकुरा लागली की किती दिवस फिरवणार, किती वेळ फिरवणार, आम्हाला त्रास व्हायला. तर जगाच्या उद्धारासाठी एवढा तुम्ही त्रास सहन करा. त्यांनाही वाटलं चला आपल्यामुळे जर जगाचं शीत चालत असेल तर वेळ द्यायला काय. आणि बोलत एका जंगलात शिरले. आणि जंगलात शिरल्यानंतर एका ठिकाणी एक सत्पुरुष बसलेला होता दगडावर ध्यानास. चेहऱ्यावरचा भाव बघितला तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश तिथे दिसायला. त्रिलोकी पद्धतीचे सगळं धनदौलत त्याच्याजवळ काय काय आहे असं वाटावं लोकांना. इतकं प्रसन्न चेहरा, मुद्रा आश्चर्य मग्न झालेला. सत्पुरुष त्यांच्याजवळ गेले, नमस्कार केला आणि त्यांना म्हणले, महाराज आम्हाला तुमची आवश्यकता आहे. आवश्यकता आहे म्हणजे डोळे उघडले. डोळे बघायला गेले तरी लुक करणारे हात उपाशी. चेहरा सडलेला फक्त सापळा होता. अंगावर एक लंगोटा होता, दुसरं काही नव्हतं.
आणि अशा माणसाला त्या सद्गुरूने निवडलं की आहे माझ्या उपयोगाला येईल. आणि त्या सगळ्यांना घेऊन हा जिथं हा प्रश्न विचारलेला होता त्या रायकरामध्ये तो पोचला. आणि हा पोचल्यानंतर सर्वजण त्याच्यावर बघत होते. 4 प्रकारचे येतात. आता त्याने काय केलं की त्या विचारलेल्या प्रश्नामध्ये त्या सद्गुरूंनी फेरफार केला आणि म्हटला पहिला इथं नाही आणि तिथं नाही हे सांगावं. इथं नाही तिथं नाही हे सांगावं. कारण नाही हे सांगितलेलं माणसाला लवकर लक्षात येतं की इथेही नाही आणि तिथंही. मग राजाने परवानगी काय म्हटलं माझे प्रश्न मागं पुढे होतील पण मला ते क्रमप्राप्त करण्याप्रमाणे तशी उपाधी आहे. आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला इथंही नाही तिथंही नाही. त्यावेळेला त्या चोराला बोलवलं. मार तर पहिला खाल्लेलाच होता पण तो मनातल्या मनात चोर प्रसन्न होता की सद्गुरूमुळं आणि 4 लाथा बसायच्या त्या माझ्या कमी झाल्या. सद्गुरूमुळं मार कमी झाला. मग त्या सद्गुरूला विचारलं त्या चोराला पकडून का आणलाय. तर त्या सद्गुरूंनी सांगितलं की बघा इथं हा चोरी लबाडी दांडी करतो, दारू मटण गांड्या काय वाटेल ते पितो, कमवलेलं सगळं इथंच खर्च करतो. समाजात त्याला मान किंमत दर्जा काही नाही आहे. कुठले दानधर्म नाही, कुठला देवधर्म नाही, कुठल्या देवाचे चिंतन नाही, कुठलं काही नाही. म्हणलं या आयुष्यात येऊन या देहानं याचं इथंही काय नाही आहे कमवलेलं. आणि उद्या गेला तर परमेश्वराच्या दारात पण काही नाही. इथंही नाही तिथंही नाही. हा कोरडाच आहे. दुसरा प्रश्न त्यानं घेतला इथं आहे पण तिथं नाही. इथं आहे पण तिथं नाही. आणि त्या सद्गुरूंनी विचारलं त्या बाईला बोलवलं तुम्ही काय करता. तिची सगळी करणे तिनं उघड सांगितली. शेवटी तिला काय लाज ही चीजच नाही. फक्त पैसे कमवणे, सैनिक राहणे, मजा करणे विषय संपला. मग ती धन दौलत बघून लोकांना वाटायचं ही फार मोठी आहे, ही फार मोठी आहे. मग धनाला बघून लोकांना वाटलं की इथं आहे. आता लोक कोणीकडे बघायला तिच्या कर्माकडे नाही आहे. फक्त धनाकडे लक्ष आहे. धनाकडे लक्ष आहे. बघा तुम्ही कुठेतरी काही कार्यक्रमाला गेला, लग्नाला वगैरे गेला तर तो माणूस किंवा ती स्त्री काय काय परिधान करून आल्या याच्याकडे लक्ष असते. तांदळाकडे लक्ष असते की नाही मला माहीत नाही पण 100% तिच्याकडे लक्ष असतं. आणि जर घरात जाऊन विचारला या बाजूला तर दागिने कुठली होती, साडी कुठली होती, किती किमतीची होती, काय किमतीची ते सगळं लक्षात येणार. पण प्रवचनमधले 2 शब्द उलटा विचारा सांगितलं तर माझं बक्षीस राहत नाही. कारण आपण अडकलो कुठे धन दौलत नको आहे. माया बाजार गोळा केलेला आहे आणि त्यानं माया बाजार केल्यामुळं बाकीचं काहीच नाही. इथं आहे पुण्य काहीच नाही. उद्याचं पुण्य काहीच नाही. पुढच्या जन्माचं पुण्य काहीच नाही. मेल्यानंतरचं काही प्रश्न नाही. मेल्यानंतर बघू. कोण नाही उचलले तर निदान वास माराल म्हणून तर कोणतरी घेऊन जातील. अशा प्रवृत्तीची पण लोक आपल्या समाजात मिळतात की नाही. मग त्याला आहेत काय नाही. मग इथं आहे तिथं नाही. आता तिसरा प्रश्न आहे इथं नाही पण तिथं आहे. कुठला तिसरा प्रश्न इथं आहे तिथं नाही. त्यावेळेला त्या तत्पुरुषांनी त्या महाराजांना बोलवलं, राजासमोर उभा केलं. बोला म्हटले तुम्हाला इथं काय दिसतं. अंगावर लक्ष्मी त्या बुवाच्या महाराजांच्या योगीच्या अंगावर लक्ष्मी होती. हाडाचा सापळा
बघितलं तर भीती वाटणार, बघितली तर भीती वाटणार. मात्र तिथं अंगावरच वस्त्र नाही आहे, देहावर लक्ष्मी नाही आहे म्हटल्यानंतर मग घर दार प्लॉट गाडी बंगला दागिनं याचा तर पत्ताच नाही, याचा पत्ताच नाही. मग लक्षात आलं की आपल्या तुमच्याही लक्षात आलं आता इथं काय बोललो मी, इथं नाही, पण चैतन्य स्वरूपात त्याला जो आनंद मिळवलेला होता, शाश्वत आनंद मिळवलेला होता, परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं होतं, तिथं सगळं आहे. स्वर्गात तिची वाट बघायला लागल्या, अप्सरा वाट बघायला लागल्या, सगळे देव वाट बघायला लागल्या की कधी एकदा ह्या पृथ्वी सोडून आमच्याकडे होईल, तिथं आहे. पण आम्हाला जे इथं दिसते ते नाही आहे. आणि चौथा भाग राहिला, इथंही आहे आणि तिथंही आहे. शिर्डी इथं तिची गाडी बंगला दागिने मुलं बाळ सगळीच आहे, मस्तपैकी सगळे अगदी खाऊन पिऊन सुखी गावात होत होती, मान सन्मान होता. प्रत्येकजण शिर्डी आले की नमस्कार करत होते, कारण त्याचा दानधर्मही तसा होता, दानधर्मही तसाच होता. आणि आज इथं जो दानधर्म करणारा माणूस आहे तो देखील शिर्डी सारखाच पुण्यवान आहे, हे लक्षात ठेवा. दानधर्म कशासाठी करतो तर एखादं ज्ञान दुसऱ्या ज्ञानापर्यंत पोचावं, त्याचं ज्ञानाचा प्रकाश त्या घरात लागावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. खर्च करणारे लोक भरपूर आहेत, नको तिथं पाहिजे तिथं खर्च होत नाही, कारण पाहिजे आहे तिथं जर खर्च केला, अशा ठिकाणी खर्च केला तर पुण्य तुमच्या पदरात पडतं, मग पाप भांडतं आणि या पुण्याची आणि पापाची लढाई चालू असते. पाप आपल्या बाजूकडे वळतं, पुण्य आपल्या बाजूकडे वळायला बघतं. पण पुण्याची बाजू ही उद्याच्या भवितव्यातील अतिशय पुण्याची गणना आहे, तिकडे लोक वळत नाही. म्हणून या शिर्डीने दानधर्मही केला आणि कमाई केली. तसं आपल्या कुळाचारामध्ये कुटुंबामध्ये शेडजींच्या सारखं जो घर निपुणता निर्माण होईल तोच कुळधर्मातला राजा समजायचा. आता मला सांगा, राजा व्हायला तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे, पण मला इथं काही नको तिथं पाहिजे माझ्यासारखे असतं. तिथं मला काही मिळालं नसलं तरी चालेल, पण तिथं पाहिजे. पण कुटुंब कल्याण साध्य करायचं असेल तर आपल्याला शिर्डीसारखं व्हावं लागेल, शिर्डीसारखी तत्वसाधी करायला लागतील. आणि इथंही आणि तिथंही पुण्य प्राप्त करण्याची सगळ्यात मोठी देणगी कुळाचार कुळधर्माला आहे, हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. म्हणून कुळात कसं राहायचं हे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारात जर तुम्हाला जो निवडायचा आहे तो तुम्ही निवडून घेऊ शकता, माझं कोणतंही बंधन नाही. आणि इथं नाही तिथं आहे याच्यासाठी असेल तर माझे दार तुमच्यासाठी सदैव उघड आहे. नसेल तर शिर्डीसारखं व्हा. 2च पर्याय तुमच्याजवळ आहेत, एक तर साधूसारखं व्हा, नसेल तर शिर्डीसारखं व्हा. बाकीचे 2 रस्ते आपल्या काय कामाचे नाही आहेत. एवढं जरी आपल्याला याचं ज्ञान प्राप्त झालं तरी देखील आजच्या पौर्णिमेचा चंद्र पूर्णपणे क्षमतेनं प्रकाशमान झालेला आहे हे आपल्याला दिसतं. आणि आज गुरुकृपेच्या तत्वातून आपल्याला एक पाऊल पुढे टाकत जायचं आहे आणि आनंद प्राप्त करायचा आहे. आनंद लय मन माझे. कधी आनंद लय? एक तर माझ्या बाजूला आला तर आनंदित होईल, नसेल तर शिर्डी सारखं राहिला तरी आनंदित. पण बाकीच्या 2 सारखं झाला तर मला आनंद मिळणार नाही, पण कर्म करण्याची एक संधी मला प्राप्त होईल. त्या दोन्ही लोकांना कुळाचाराचा धडा शिकवून एक तर शेडजी करेल नाही तर साधू करेल, पण मी गवसणार नाही. हा आपला कुळधर्म आहे. तत्व आहे. रस्त्याकडं पडणाऱ्या माणसाला रस्त्यावर कसं चालवायचं शिकवायचा धडा आपल्या ओम श्री ध्यान मंदिरात अतिशय उत्कृष्ट आणि चांगला आहे. लक्षात रस्त्याकडे पडलेला माणूस. आता काही लोक मनातल्या मनात हसत असतील
कारण आपल्या इथं काही लोक तसे होते, आता नाही आहे, आता नाही आहे. म्हणून मी त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या मार्गातून पुढे चाललेले आहे आणि तसाच मार्ग त्यांनी दुसऱ्यांना दाखवावा ही माझी एक विनंती. कालच्या सोमवारी एक माणूस आला होता, मी त्याला सांगितलं 21 दिवसाचा नियम केला आणि 21 दिवसाचा नियम केल्यानंतर नियमात अट असते आमची, नशा दारू पूर्ण वेळ. तो चिठ्ठी घेतला, जाऊन बाहेर बसला. बाहेर बसल्यानंतर मला ओझर ते दिसत होतं खाली. आता हावभाव दाखवायला नाही, चित्रांना कळेल, पण बोललेलं मला लक्षात येतो ना हा काय विचार करत असेल. ह्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की आपलं चांगलं तर व्हायला पाहिजे, पण दारू सोडायची कशी, मोठा प्रश्न. मग माझ्या लक्षात आलं की हा संभ्रम अवस्थेत आहे आणि ह्या संभ्रम अवस्थेत असताना याला काहीतरी डोस दिले पाहिजे, काहीतरी औषध दिलं पाहिजे. काहीतरी वाघ पकडायचं म्हणलं पिंजऱ्यात शिडी बांधायला होती, तसे या वाघाला रस्त्यावर आणायचं म्हणलं पुढं काहीतरी टाकावं लागणार हे माझ्या लक्षात आलं. मग त्याला बोलवलं आणि सांगितलं, हे बघ तू जर दारू सोडलास तर मला आनंद होईल, तुझ्या घरातल्या देखील अनेक लोकांना आनंद होईल. एक, दारू सोडल्यामुळे तुझे पहिल्यांदा पैसा वाढेल. दुसरी गोष्ट, तब्येत सुधारेल. तिसरी गोष्ट, दारू सोडल्यापासून समाजात मान मिळेल. चौथी गोष्ट, आपल्याला चांगलं काही आणि वाईट काही याची जाणीव. आणि पाचवी गोष्ट आहे की तुझी बुद्धी शाबूत राहील. दारू पिलेल्या माणसाची बुद्धी शाबूत असते का? मग आता बुद्धिभ्रष्ट झालेला माणूस आपल्याला घेऊन काय करायचं? मग एवढेच फायदे तुझे आहेत, पण तू दारू सोडलास म्हणून मी काही तुला माळ घालणार नाही, तुझा सत्कार करणार नाही, मग तुला चांगलंही म्हणणार नाही. त्याला कसं तर वाटायला ते एवढं मी त्याग करावं लागेल दारूचा. आणि मला गुरु म्हणतात की मला काय सत्कार करणार नाही, मला काही चांगलं म्हणणार नाही. त्याचा चेहरा पडलेला बघितला आणि त्याला डिवचलं. ज्या वेळेला तुला सत्कार करून घ्यावा असं माझ्याकडे वाटत असेल, शाल शिरपळ मिळवायची वाटत असेल, तर तुझ्या 4 मित्रांची दारू ज्या वेळा तू सोडशील त्यावेळा तुझा मी सत्कार करेन. आता त्याला काय काम लावलं? कुणाला काम लावलं? एका दारुड्याला दुसऱ्याची दारू सोडवायचं काम लावलं. आता असं का केलं मी? तर तो त्यांना अनुभवी माणूस आहे. काय अनुभवी माणूस आहे. आणि एखाद्या अनुभवी माणसानं दुसऱ्या माणसाला अनुभव सांगितला तर तो लवकर पटतो आणि त्याचा विस्तार लवकर होतो. तसं कुळाचारामध्ये सांगितलेली तत्व, कुळाचारामध्ये अडचणी आलेली माणसं ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांना सांगतील की हे असं असं आहे, इथं गेल्यानंतर आपल्याला हे मिळतं. माझ्या प्रवचनपेक्षा तुमच्या सांगितलेल्या अनुभवाचा प्रभाव जास्त पडत असतो. प्रवचन ऐकण्यापेक्षा ज्यावेळेला प्रवचन ऐकून आपली सुधारणा सांगतात, तर ते त्याचा अनुभव त्याच्या अनुभवाशी निगडीत असतो, एकरूप असतो. म्हणून एखादं दिलेलं तत्व दुसऱ्याला तशाच हिताचं असेल तर त्याला समाधान वाटतं, आनंद वाटतो. आम्ही परवा खिद्रापूरला गेलो होतो. कोण होतो आपल्यासोबत? दादा. आणि आम्ही गाडीतून उतरणार तोपर्यंत एक भक्त तिथं पळत पळत आला, नमस्कार केला. बघितलं तर त्याचा एक हात तुटलेला होता. पूर्वी हाताचा बघितलेला होता. हात तुटल्यानंतर तो मला भेटला नव्हता. आणि तू बोलत बोलत गेला की असं कोणा करता कुठे करतात तर माझा हात गेला, माझा हात गेला, संपला.
आणि संपल्यानंतर मनाला माझ्या डोक्यात असे विचार आले की आता जगायचं नाही. हे छोटा हाती घेऊन कुठे लोकांची समोर राहिले. लोक काय म्हणतील, मी तर मुळातच निर्व्यसनी आहे, पण हात गेलाय म्हटल्यानंतर आता ज्याची वेळ बुद्धी चांगली आहे, जो व्यसनी नाही आहे, तो कडबा कुठे हात घालून हात कापून घेईल का? मग जर लोक म्हणाले दारू पिला गाठला असेल, व्यसनी माणसाला परत एक कलंक लागला. तो कलंक लागण्यापेक्षा म्हटला आपण गेलेलं चाललं. आणि त्याने महिना दीड महिना हात बरा झाल्यानंतर देखील आपलं जीवन संपवायच्या नादात होता. पण ते हात गेल्यानंतर त्याला हातात शिट्टी आली आणि परत दवाखान्यात जायला. आणि दवाखान्यात गेल्यानंतर तो मोठ्या दवाखान्यात गेला. आणि मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्या नजरेला आलं कुणाचा बोट तुटलेला आहे, कुणाचा हात इथनं तुटलेला आहे, कुणाचा हात इथनं तुटलेला आहे, कुणाचा पाय गुडघ्यापासून काढला आहे, कुणाचा मांडीपासून काढलेला आहे, कुणाचा दोन्ही हात काढलेला आहे. आणि याच्यापेक्षा जास्त दारूण दुःख बघितल्यानंतर तो हसायला सुरुवात केला की यांच्यापेक्षा मी सुखी आहे, चांगला आहे, आता मी मरणार नाही. म्हणजे आपल्यापेक्षा ज्यादा दुःख कुणाचं तर बघितलं की आपलं दुःख हलकं होतं. तसं आपले अनुभव आपण पुस्तकांना सांगितलं तर तो जो संभ्रमावस्थेत आहे, तो संभ्रमावस्थेतला माणूस बाहेर येण्यासाठी मदत होतो. म्हणून सांगितलेलं आहे आनंद ले मन माझे. तुमचं मन कधी आनंदित होईल की तुमच्यापेक्षा दुसरा ज्यादा दुःखाचं बघितलं की माझं दुःख कमी आहे म्हणून आनंदित होईल. पण याच्याही पेक्षा माझ्यापेक्षा पुढचा माणूस हसतमुखी आहे, सुखी आहे, सदृढ आहे, चांगला आहे, त्यावेळेला जो आनंद होणार तो खरा शाश्वत आहे. तो खरा शाश्वत. आता खूप ओझरचा आनंद वेगळा, पण शाश्वत दुसऱ्याचं हित चांगलं झाल्यानंतर दुसऱ्याचा चांगलं हित बघून ज्याला आनंद होतो तो शाश्वत असतो. कारण तो आनंद व्हायला मुळात आनंदी वृत्ती ज्याच्याजवळ आहे तोच मनुष्य आनंदी होत होतो. आणि म्हणून आनंदले मन माझे तुझ्या स्नेहात गुंतताना, आनंदले मन माझे तुझ्या स्नेहात गुंतताना, हरवून गेलो मी आई तुझ्या मायेत रमताना. आता आई दोन आहेत बरं काय, मला सवत नव्हे. एक आई जन्मदाती आणि दुसरी आई माझी गुरुमाऊली. आज गुरुमाऊलीचा दिवस आहे. अरे माझी आई दोन आहे. एक गुरुमाऊली मी आईला सांगतो, आईला मी माझी आई मानतो, आणि एक जन्मदाती. आणि हे ते बोलतो हे माझ्या गुरुमाऊलीला बघून बोलतो. म्हणून म्हणजे आनंदले मन माझे तुझ्या स्नेहात गुंतताना. आता आनंदाला कसं तिचं स्नेह बघून, तिची जी वृत्ती आहे ती बघून मी आनंदलो. आणि त्या आनंदाचा मोठा भाग माझ्या वाट्याला गेला. आणि हा वाटा सद्गुरू कृपेनं आपल्यापर्यंत पोचावा की मी देवाचरणी प्रार्थना करतो. मला निर्धार केले तुम्हाला आता आनंद काय मिळतो, काय असं मिळतो. त्यावेळेला मी सांगितलं प्रत्येकावर एका माणसाला विचारला मला प्रश्न पोचत म्हणे असं काय मिळते तुम्हाला. मी त्यांना एक 2-3 घरात घेऊन गेलो आणि त्याला जाताना सांगितलं की मी ज्या घरात जातो तिथं लोक माझी कशी पूजा करतात इकडं बघू नकोस, कसं स्वागत करतात इकडं बघू नको, मला काय काय खायला देतात इकडं बघू नको, मला परत जाताना काय देतात ते तर अजिबात बघू नको, ते तर अजिबात नको. मग बघू नको 7-8 गोष्टी सांगितल्या. ते वैतागून म्हणलं काका काय बघू ते तर सांगा, फक्त एकच बघ म्हणलं की ज्या घरात सद्गुरू जातात गेल्यानंतर त्या घरातल्या लोकांच्या तोंडावरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ, तुला आनंद द्यायचा. काय दिले होते की तुमच्याकडे देत नाही, उलट खर्चात पाडतात, उलट खर्चात पाडतात.
कोल्हापुरात असताना एक घटना घडली. एक पंटर असतो, पंटर म्हणजे आपल्याला माहीत आहे. तो आला मला दादा काय पण काका तुमच्या तर माझ्यात काही फरक नाही. म्हणतो हो तुझा आत्मान माझ्या आत्मासारखा काही फरक नाही. नाही नाही तसं नाही म्हणलं, त्यातलं मला काय कळत नाही, कारण हा सगळं असणारा माणूस. मला काय तर तुम्ही कपडे लोकांचे घालता, मीही लोकांचे घालतो. तुम्ही लोकांचं जेवण जगू नाही, मी लोकांचं जेवण जगू नाही. मी लोकांच्यावर माझं काय घरदार नाही, तुमचंही घरदार. ही किती साम्य आहे बघा मला. मग तुमच्यात माझ्यात फरक आहे. आता हे चोरी लादी लबारी करून हे करणं सगळ्यांचं खात. आता मी पण सगळ्यांचं खातो. आता फरक काय दाखवायचं, तुम्ही खातात मी खातो, सत्य आहे त्याचं. ते चुकीचं आहे का नाही. तोही दुसऱ्यांचं खाते, मी दुसऱ्यांचं खातो. मी दुसऱ्यांच्या खाणार आहे, तेही दुसऱ्यांची खाणार. म्हणतात तुमच्यात माझ्यात फरक काय. म्हटलं बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी एवढा ज्ञानी नाही आहे, पण एखादा प्रसंग जर तुझ्यासमोर घडला तर 100% तुम्हाला सांगतो. आणि एका वरावरातली गोष्ट आहे आणि योगायोग होऊ नये पण झाली. एक व्यक्ती गेला वर मयत झाला आणि तिची प्रेत या घरात चालली होती. दुसऱ्या दिवशी आणि तोही तिथं होता, मीही तिथं होतो. रोज 4 वेळेला तिकडे आहे. सकाळी जायचं सकाळी 7:30ला. तोही आला, मीही तिथे गेलो केळी बापूंच्या इथं आणि बसलो. तोपर्यंत यात्रा आली. मी म्हटलं त्याला बघ कालच्या प्रश्नाचं उत्तर. म्हटलं काय ती चाललं ते गावानं वळण टाकलेलं होतं. हाही गावावरून वळण टाकलेला होता. तो त्याला म्हणतोय मेलं बरं झालं गावाची किडी गेली. कोण म्हणतोय, जो स्वतः किडा आहे तो दुसऱ्याला म्हणतोय किडी गेली. बघा म्हणजे म्हटलं बघून घे. काय सांगायचं म्हटलं काका, वाचवा माणूस नाही मडकत राहायला, त्यानं काय कमवलंय म्हटलं. तेच मला सांगायचं आहे म्हटलं तुला, त्यानं काय कमवलं तुझं तो बघून. आणि दुसरा उत्तर करतो. आणि काही दिवस गेला नाही, एक तिथलीच व्यक्ती वारली, पण त्या गावामध्ये पाय ठेवायला जागा नव्हता. पाय ठेवायला जागा नव्हता. त्यालाही त्याच वाटेवरनं, त्याच डोलीतनं, त्याच कपड्यातनं, त्याच गुलाल हारातनं, त्याच मडक्या संघ, त्याच चौदा संघ त्यालाही तिथंच नेत होते आणि तिथंच त्याला अग्नी देणार होते आणि यालाही तिथंच अग्नी देणार होते. मला एक सांग म्हटलं, पहिल्या माणसानं काय मिळवलं आणि दुसऱ्या माणसानं काय मिळवलं. जाताना आमच्यासाठी जनसमुदायाचा सागर देखील रडून त्याच्या डोळ्यातले अश्रू संपले पाहिजे, तीच आपल्याला कीर्ती मिळवायची. एवढंच करायचं. आता तू ठरव म्हटलं, तू कसा. मी म्हणत नाही म्हटलं तसा आहे. आणि तेव्हापासून त्या माणसानं काय परिणाम झाला देव जाणे, सगळ्या वाईट गोष्टी सोडून टाकल्या. सगळ्या गोष्टी रोज सकाळी लवकर उठायचं, सिद्धेश्वर मंदिरात तिथं जायचं, नमस्कार करायचं, तर सगळ्या गुरुवांचे नमस्कार करायचे. येईल त्या लोकांना ओम त्यांचं रामराम म्हणायचं, पुढे जायचं. एक 4 दिवस लोकांना नाटक वाटलं. 4 दिवस लोकांना नाटक वाटलं. पण वर्ष निघून गेला तरी देखील हा जग आहे. सगळ्यांना अचंबित झाला की हा माणूस बदलला कसा. की एखादा प्रसंग एखाद्या माणसाने एखाद्या माणसासमोर हुबेहूब दाखवला तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. तसंही आपल्या कुलधर्मामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून म्हणजे हरवून गेलो मी आई तुझ्या मायेचा होता. ही काय दिले, ही मला जी माया आहे, ज्ञानाची माया दिलेली आहे, ज्ञानाची ऊब दिलेली आहे. माझ्या तोंडावर सरस्वतीचे वास तू करून दिलेला आहे. म्हणून मी सांगतो की गुरु माऊली धन्य आहे मी की तुझा शिष्य आहे. धन्य आहे मी तुझा शिष्य आहे. तसं छातीला हात लावून तुम्ही देखील एक माणूस असा तयार करा की तुमच्या पाठीमागून तो कुळाचारामध्ये 2 बिलं 2 पावलं पुढे गेला पाहिजे. काही लोक करतात बघा,
करणाऱ्याला पण करू देत नाही आणि स्वतःही करतो. जे पुढं होऊन करते त्यालाही नावं ठेवायचं, स्वतः पुढं व्हायचं नाही. कारण स्वतः पुढं काय व्हायचं नाही, कोण तर हसतील आणि पुढं होऊन करणाऱ्याला हा हसत असतो. अशी वृत्ती ठेवून काय उपयोग होणार. आपल्याला पुढे जायचं, आपल्याला जिंकायचं, आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. तर कर्म सिद्ध सिद्धांत भगवद्गीतेत सांगितलेला आपल्याला करावाच लागणार, त्याच्याशिवाय पर्याय नाही. एवढं जरी तुम्ही तत्व आपल्या डोक्यामध्ये घेऊन पुढची वाटचाल करायचा प्रवृत्त झाला तरी देखील पुष्कळ आहे. दुसरे अमृता समशब्द तुझा आजही आठवतो मला, भारावून जातो मी तेव्हा तू हसत बोलता. भारावून जातो मी तू हसत बोल. अमृता समशब्द. आता तुम्हाला हे शब्द आहे अमृत वाटतं काय वाटतं हे तुम्ही स्वतः अनुभवात घ्या. आणि ज्यावेळेला तुमच्या स्वतःच्या अनुभवात हे शब्द येतील, हे शब्दांचा अमृतसार दुसऱ्याला वाटायचा प्रयत्न करा. तो देखील त्या अमृतसाराच्या ज्ञानानं तुमच्या खांद्याला खांदा लावून कुळाचाराची धुरा पुढे नेण्यासाठी प्रवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. पण तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. हे एकट्याचं काम नाही आहे, एकट्याचं काम आहे नाही, हे एकट्याचं काम नाही. त्याला अनेक हात लागले पाहिजे, अनेक लोकांचा हातभार लागला पाहिजे. मला जसं समजतंय तसं मी सांगतो की मी सांगतो आईला जात असताना माझ्याबरोबर 2-4 माणसं असावी असं मला रोज वाटतं. एकटा ज्यावेळेला मी जाईन त्यावेळेला मी फक्त संत आईला हनुमंताला कृपा कटाक्षण अगदी नतमस्तक होऊन सांगतो, देवा एकट्याला मला तुझ्याकडे बोलवू नकोस, माझ्या संग कोणतं असते. तसेच सद्गुरूंच्या जवळ जाताना देखील तुमच्या संग कोणतरी येईल त्यावेळेला माझ्या मनातलं जे हसणं बघतील ते तुमच्या कल्याणाचं कल्याण आपलं अधिक दुसऱ्यांदा झालं पाहिजे. अमृतासारखे जे शब्द आहेत ते दुसऱ्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्या घरातील ज्ञानाचा दिवा दुसऱ्याच्या अंधारमय संसारामध्ये लावला तर त्या संसारात देखील प्रकाश पडण्यास मदत होईल. ते देखील त्या प्रकाशाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रत्येक गोष्टी आहेत की ते आपल्याला भरपूर सांगता येतं, करता येतं. त्या खूप काही आठवणी होतात ताज्या आता, या खूप काही आठवणी होतात ताज्या आता. खरा सखावलो आज मी तुझ्या पदरात लपता. आता संतोईच्या पदरात काय लपायचं, कसं लपायचं सांगा. आईच्या पदरात लपता येईल तर तिचा पदर असतो. भावी पिढीला आता तोही मिळत झालाय. काय त्यांचं नशीब आहे. आम्हाला तर मिळाला, चांगली गोष्ट आहे. दोन्ही आईंचा मिळाला, गुरुमाऊलीचाही मिळाला आणि आईचाही मिळाला. बा वादाचे मुद्दे आपण सोडून आपल्या पद्धतीने जाऊ. खरा सुखावलो आज मी तुझ्या पदरात लपला. आता हा पदर आहे ज्ञानाचा. कुठला आहे? ज्ञानाच्या पदरात मी लपलो आणि तिथं मी सुखावलंय. आणि त्या ज्ञानाचे होणाऱ्या ज्या आठवणी आजही ताज्या आहेत, आधी जशाच्या तशा ताज्या. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला ताज्या कशा राहतात. एक माणूस पूर्वी बॅटरी वगैरे काय नसायचं, लॅटिन घेऊन जायचं, कंदील. आणि कंदील घेऊन जात असताना दिवस मावळला त्यानं कंदील लावला आणि 4 पावले गेल्याने त्याला वाटले की आता एवढ्या अंधारात जाणं योग्य नाही, म्हणून तो धर्मशाळेजवळ बसला आणि तिथं रात्र काढून सकाळ होऊन जायचं म्हणून ठरवलं. त्यानं बसला निवांत. ताज्या आठवणी कशा होत्या त्या खूप काही आठवणी ताज्या. आणि तो बसलेला असताना ज्याच्याजवळ कंदीलही नाही आहे, बॅटरी नाही आहे, प्रकाशाचं कुठलंही साधन नाही आहे, तो माणूस येतो आणि त्याला विचारतो, अहो मंदिराला जायला, अरे आत्ता अंधारात कुठे जातोस, बस तू माझ्यावर, आपण सकाळी जाऊ. तो 2 मिनिटं थांबला आणि विचार करायला लागला,
की माझ्याजवळ काही नसताना मी त्या अंधारात देखील देवापर्यंत जाण्याची उमेद घेऊन आलेलो आहे, जिद्द घेऊन आलेलो आहे, संकल्प घेऊन आलेलो आहे. आणि ह्याच्याजवळ लॅटन असो, प्रकाश असो, ह्या जात नाही. ज्याच्याजवळ काही नव्हतं त्याने त्या कंदीलवाल्याला विचारलं की का बसलं? अरे कंदीलाचा प्रकाश कुठं पडणार आहे म्हणाला लांबपर्यंत. एक काम करूया, तुझं बरोबर आहे, लांबपर्यंत कंदिलाचा प्रकाश पडणारच नाही, पण मला कंदील माझ्या हातात दे आणि तू माझ्या डाव्या हाताला जाऊ. आपण जिथपर्यंत प्रकाश आहे तिथपर्यंत जाऊ आणि तिथं मुक्काम टाकू. काय म्हणला? लक्षात आलं का? बघा, कंदील आहे त्या हातात, डावा हात त्याच्या हातात, कंदीलवाल्या. जिथपर्यंत प्रकाश आहे तिथपर्यंत जाऊ. आता हा 4 पावलं पुढे गेला, प्रकाश संपणार? प्रकाश संपणार का? नाही संपणार. कारण आणि 4 पुढे पडले, कंदिलाचा उजेड पुढे 4 पडणार. असं करत 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 ते देवळात गेला. देवळात गेल्यानंतर कंदील त्याच्या ताब्यात दिला आणि देवाला प्रथम त्याला नमस्कार देवा परमेश्वरा. आणि हा म्हणतोय, अरे आपण देवळात आलो. तो म्हणतोय, तुझ्याच कंदिलानं मी आलो, तुझ्या कंदिलानं मी आलो. तसं तुमच्याजवळ विवेक बुद्धीचा प्रकाश ज्योत आहे, तुम्ही वापरत नाही आहे म्हणून तुम्ही मागं पडता. म्हणून कोणाच्या मागं पडतो? ज्यावेळेला वापरायला चालू करतील त्यावेळेला तुम्ही देखील ओम श्री ध्यान मंदिरात पोहोचलेला असणार. वापरा, ताज्या करा. अनेक दुःख, अनेक संकट येऊन गेलेले असतात आपल्याला, त्याचं भान राखू नका, त्याची चिंता करू नका. जे जवळ आहे ते वापरायचा प्रयत्न करा आणि जे जवळ आहे ते वापरतो तो पुढच्या दिशेला, पुढच्या तत्वाला, पुढच्या वाटेला चालायला समर्थ होतो. अजिबातच नाही. काय करायचं? परवा एक म्हणाले, मला हार घातलेले आहे ते कोण, काय म्हणतात, दिलीप काय, दिलीप चौगुले काका, मला धंदा चालू करायचा आहे, नावाज करता म्हणजे चालू कर, भांडवल ठेव. खरं आहे का खोटं आहे? भांडवल म्हणलं चालू कर, जरा उठून उभा राहायचं, बघू देत तुम्हाला. भांडवल नाही म्हणलं. मग काय करू? तर किती रुपये? म्हणलं 1000 रुपये. म्हणलं काय करणार आहे? तर 1000 रुपये जेवढी फुलं येतील तेवढी घेऊन चालू कर. धंदा चालू केला. थोडे दिवस गेले, संध्याकाळी 4 प्यायला पुरते देखील पैसे कमाई होईना. काही दिवस निघून गेले. येता येता वाटावरून मी भेटलो, तिथे काढत ते दुकान बघितलं, खोका बघितला, तिथे जाऊन बसलो खोक्यात. म्हटलं कसं काय चाललं? आता काकांना काय सांगायचं? चांगलं चाललंय म्हणा तर नाही आहे, पण चांगलं चालत नाही म्हणा तर काका माझ्यातले काय तर दोष काढते. मी बोलायचं ओळखलं बोलणार, म्हटलं तसा असतो, तसा विचार तुझा चांगला आहे तसं चांगलं हो. आज तोच माणूस रोज कमीत कमी 5-6 हजार रुपयेचा व्यापार करतो. आहे ते घ्या आणि चालू करा. आहे ते घ्या आणि चालू करा. तुमच्या परमेश्वर पाठीवर प्रयत्न करणाऱ्या माणसाला कंदील देणारा भगवान आहे. तुम्हाला प्रयत्नवादी बनलं पाहिजे. म्हणून ज्या जुन्या आठवणी आहेत ते ताज्या करा आणि पुढे जायला सुरुवात करा. तुझ्या कुशीचा आधार मज वाटतो आहे भारी, तुझ्या कुशीचा आधार मज वाटतो आहे भारी, स्वर्गातले सुख भोग वाटते कुशीत झोपता. कुठले सुख? कुठला आहे? स्वर्गात. कुठलं सुख आहे? स्वर्गातलं. आता 1 सेकंदात तुम्हाला स्वर्गातलं सुख सांगतो. आता इथं प्रवचन चालू झाल्यापासून घरातलं दुःख किंवा तुमचं वैयक्तिक दुःख तुम्हाला किती पिडलं तेवढं सांगा.
पिटलं? विचार आले? मग तुम्ही स्वर्गात आहे की कुठं आहे? जिथं चिंताच नाही आहे, जिथं काळजी नाही आहे, जिथं सुख आहे, समाधान आहे, निवांत आहे, बेस्ट वाटतं, फर्स्ट क्लास वाटतं. स्वर्गात दुसरं काय वाटणार आहे? मग आता आपण कुठं आहोत? नरकात आहोत का स्वर्गात आहोत? मग प्रत्येक सोमवार पौर्णिमेला तुम्हाला जर स्वर्ग भेटत असेल तर तुमच्यासारखं भाग्यवान कोण आहे सांगा मला जगात? कोण आहे मग? आपणच आपलं भाग्य उजाळणार आहोत, आपणच आपलं नशीब कर्तृत्वानं पुढे गाजवणार आहोत. आणि ह्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणा तुम्ही आज घेऊन जायच्या. आणि प्रेरणा घेऊन गेल्यावर स्वस्त बसायचं नाही. हे गाणं आहे मला पूर्वीपासून गुणगुणतो, 2 ओळी मला पाठ आहे. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. पुढचं गाणं मला माहीत नाही बरं का, पण ते आठवलं की ते 2 गाणी मी गुणगुणत जात असतो. ज्योत से ज्योत लगाते, आत्म्याला आत्मा जोडा, मायेला माया जोडा, माणसाला माणूस जोडा, कुळाचाराला कुळाचार जोडा. तुमचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. जोडा, जोडायला नको त्याला मग का नाही ऐकलं तर काय करायचं? प्रयत्न तर कर. नाही ऐकलं तर त्याचं नशीब, आणि ऐकला तर त्याचं नशीब चांगलं झालं. पण त्याच्या घरात जे पुण्य साठलं त्या पुण्याचा मालक तुम्ही होणार आहे, लक्षात घ्या. त्या घरातला पुण्याचा मालक तुम्ही होणार आहे. मग पुण्याचा मालक झाल्यानंतर मग आणि पुण्य काय पाहिजे आपल्याला? पुण्याची गणना कोण करे म्हणजे सांगितलं, कोणी करू शकत नाही. पण पुण्य कसं मिळवायचं हे अगदी सोपं आहे, सोपं आहे. पण त्या पद्धतीनं आपली सहजवृत्ती निर्माण झाली पाहिजे. आता मी इथं प्रवचनाला आलो, तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला त्रास झाला, महिलांना त्रास झाला. बरं, माझ्या येण्यामुळे कोणाला त्रास झाला तर हात वर करा. किती खोटं बोलताय? तुम्हाला हे सगळं मटेरियल घेऊन यायला कष्ट लागले ना, मग हे कष्ट स्वच्छताना त्रास होत नाही? घरातलं सुख समाधान शांती सगळं ते प्रपंच तिकडे वाऱ्यावर सोडून इथं आला का नाही? प्रत्येकाला ज्या कष्टाचं दुःख होतं ते दुःख तुम्हालाही आज होतं, पण ते दुःख सहन करत असताना तुमच्या मनामध्ये जो आनंद झालेला आहे ते माझं पुण्य आहे. मी तुम्हाला त्रास द्यायला लागलोय नाही अशातला भाग नाही, पण तो त्रास सहन करत असताना देखील तुम्हाला आनंद होतो. म्हणजे जो मनुष्य दुसऱ्याला त्रास देतो पण त्रास सहन करणारा माणूस आनंदित होतो, ते त्याचं पुण्य आहे. आता त्रास दिल्याशिवाय जगात जगताच येत नाही, निसर्गाचा नियम आहे, नियमच आहे. बाळ आईला त्रास देते की नाही देते? तुमचं बाळ तुम्हाला त्रास देते की नाही? 4 वर्षाचं बाळ, 30 वर्षाचा बाप हाताला धरला प्रेमानं पडले की बाप मटट करून खाली बसतो. ताकद कोणाची जास्त? बाळाची काय 30 वर्ष तरुणाची, मग वडल्यामध्ये कसं खाली बसते? कारण वडण्यामध्ये त्याची ममता आहे, वडण्यामध्ये त्याचा अधिकार आहे, वडण्यामध्ये त्याची नाळ जोडलेली आहे, आणि त्या नाळेमध्ये जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला वापरून खाली बसतं. त्याचं प्रेम जोडा, सगळी दुनिया झुकल्याशिवाय राहणार नाही. प्रेम जोडा, आणि या प्रेमातून मिळणारी जी ताकद आहे, शक्ती आहे, ती आपल्याला तिथं येऊन प्राप्त करायचं आहे. आणि तेच स्वर्गाचं सुख आपण भोगत असताना दुसऱ्याला पण थोडंसं पसार द्यायचा विचार करा. कारण द्यायचा विचार करतो तोच मनुष्य पुण्य कमवण्यास योग्य असतो. जो देत नाही त्याला पुण्य कमवता येत नाही. दिल्यानं पुण्य वाढतं, पण ठेवल्यानं काही उपयोग होत नाही. कुठलीही गोष्ट जर तुम्ही झाकून ठेवला
त्रास येतो लक्षात ठेवा. म्हणून झाकून ठेवायचं नाही. सगळं आपलं निर्मळ मनासारखं ओपन असेल आणि त्या ओपनमध्ये केलेली ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत त्याच उद्याच्या गोष्टी पुण्यात पण आपल्याला करणार आहेत. या उन्हाळं माझ्या मनाला आवर घातले तेव्हा, या उन्हाळं माझ्या मनाला आवर घातले तेव्हा खरं समजायला खरं बदलाच नवल वाटे तिच्या विश्वात झेपता. माझं मला नवल वाटत. आता नवल का वाटतो बघा. एखादं बाळ असतं 3-4 महिन्याचं असतं, आपण घेतो आणि त्याला हवेत फेकतो. 2-3 वेळाला सुरुवातीला ते दचकल्यागत करत आहे, मागणं हसायला चालू करतं, मजा वाटते त्याला, इतकी मजा होते. पण किती पण वर फेका त्याला भीती वाटत नाही, त्या अगदी मजेनं खेळत असतं विश्वात झेपताना. का बरं? का त्याला का भीती वाटत नाही पडली? कारण त्याला आत्मविश्वास असतो. कसल्याही पद्धतीनं आई किंवा माझा बाळ मला खाली पडू देणार नाही याचाच त्याला आनंद असतो, म्हणून ते हसत असतं. तसं सद्गुरू तुम्हाला कधीही खाली पडून देणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला झेपायची ताकद सद्गुरूंची असते, पण सुरुवातीला उडवल्यानंतर भिवू नका. सवय उठून 1-2 वेळा त्या मुलांसारखे आपल्याला सवय करून घ्यायला लागते. आणि ती सवय कधी होते की या उन्हाळ्यात मनाला आपण जेव्हा आवर घालायला चालू करतो त्यावेळेला ती सवय लागते. आणि ही सवय अवगत करून घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर निश्चितचपणे आपण तिथं पण अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं पोहोचणार, यात आपल्याला तीळ मात्र शंका नाही. खरं मजलाच नवल वाटे तिच्या विश्वात झेपता. मग कधी नवल वाटतं आपल्याला? कधी वाटतं? काही वेळेला सद्गुरूंनी सांगितलेलं असतं 100 कामं करून दिले. किती कामं? 100 कामं करून दिली. आणि 101 कामा वेळेला सद्गुरूंना माहीत असते की याच्यात ते नशिबात नाही आहे, म्हणून ते दुर्लक्ष करतात आणि ते काम त्याच्या हातनं हुकतं. विश्वात झेपताना आपली मनोवृत्ती कशी बदलते? काय नाही हो, मागल्या 10 वर्षात सद्गुरूंच्याकडे एवढी ताकद होती की मी गेलं की कामं होत होते, मी गेलं की कामं होत होतं. आता माझी कामं होत नाही, बहुतेक सद्गुरूंची ताकद कमी झालेली आहे. कुणाचे काम करतो म्हणजे सद्गुरूंची ताकद कमी झाली. आता याच्या कामासाठी सद्गुरूंची ताकद लावायची, चुकीची कल्पना आहे. सद्गुरू तुमचं कोणतंही काम करण्यात तत्पर नसतात. नाही तर तुम्ही जो त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो, तुम्ही जर त्यांच्यावरती श्रद्धा ठेवलेली असता, ती श्रद्धा ठेवून ज्यावेळेला तुम्ही या विश्वास झेप घेत असता त्यावेळेला तुमच्या पाठीवर तिने आशीर्वादाचा हात दिलेला असतो. तोच मोठा आशीर्वाद तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचवत असतो. श्रद्धा महत्वाची. ज्यावेळेला श्रद्धा तुमची बिघडत, नियम बिघडत, नियम 3 अक्षराचा शब्द आहे पण जीवनात क्रांती घडवून आणणार आहे. पण त्याच्यातला एक नि जर काढला, नियम मधला नि काढला तर काय राहिलं? मोठ्यांदा सतत वाट बघत असतो. तुझा कधी नियम चुकेल आणि मी कधी तुला न्यायला रेड्यावर बसून घेईन. आपल्याला तिकडे जायचंच आहे, लक्षात घ्या. हसला तरी जायचं आहे, रडला तरी जायचं आहे, पडला तरी जायचं आहे, घाबरला तरी जायचं आहे, काय वाटतं नाही केला तर तिकडं आपल्याला जायचंच आहे. मी म्हणणार आहे जायचं आहे, पण माझं जाणं एवढंच विनंती आहे, देवा तू मला न्यायला ये. त्या रेड्यावर बसलेल्या माणसाला माझ्याकडे पाठवतो. पुण्य पुण्य ज्यावेळेला भगवंत आम्हाला न्यायला येईल त्यावेळेला आपलं पुण्याचा विश्वास झेपताना हीच गोष्ट आपल्याला प्राप्त करायची. तुम्ही परमेश्वराला आज
मार्गशीर्ष मधला गुरुवार आहे. लक्ष्मीला बोलवता, नारायणला बोलवता, सत्यनारायणच्या पूजेला बोलवता, बोलवत आहे नाही. वास्तुशांतीला बोलवत आहे. लग्न समापन झाले की पहिली पत्रिका देवाला असते, त्याला बोलवता. काही तर वाढदिवस असला तरी त्याला बोलवता. कुठलं शुभकार्य असलं तर त्याला बोलवता. काही नसलं तरी देखील स्वतःच्या उद्योगानं आपल्या देवाला जाऊन परमेश्वरा माझ्या कृपा आशीर्वाद ठेव, माझ्या घरी तुझा वास असेल असं बोलवतात. किती वेळा बोलवतात? अनेक वेळा, अत्यंत वेळ. देव एकदा प्रसन्न होऊन रंगाबापूच्या काय घरात आला, म्हणला तू लहानपणापासून आतापर्यंत बोलवलं, तुझं आता वय आहे 70 वर्षात एकही दिवस तुला मी नकार दिलो नाही. एक दिवस तर माझ्या घरला ये की जेवायला तो देव बोलतोय. जाईल का? जाईल का? नाही जाणार. देवा तुमची रस्ता चुकली असेल, दुसऱ्याचा नंबर लागला असेल, माझा नाही लागला. आणि हसत हसत जाणारा तुकाराम लागतो, ज्ञानेश्वर लागतो, त्याशिवाय ही पुण्यपत्रात पडत नाही. आणि म्हणून ते देवाच्या काकात बसून गेलेले. आणि आपण काकत तर बोल सोडा, तो रेड्यावर खाली पण उतरत नाही. दोरीचा फास पटकन टाकतो गळ्यात आणि वरडत सरपडत नेतो, उचलून घेत नाही. मग तुम्हाला यातलं कुठलं पाहिजे सांगा? मिळणार एक नक्की. आनंदले मन आहे. आनंदून त्याला जर स्वीकार केला तर देव येईल, आणि दुःखाच्या दरबारात गेला तर तुम्हाला यम येईल. आणि जर नियम नाही चुकवला तर यम जवळ येणार नाही, देवालाच यावं लागेल. म्हणून आपल्या कुळाचारातला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो नियम. नियम पाळा, तुमचा उद्धार निश्चितच आहे. ओम तत्सत. ओम तसं. आज आपले परमपूज्य काकाश्री यांनी आज आपल्याला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा त्या रूपात आपल्याला सर्वांना दर्शन दिलेलं आहे. आणि आपले सकाळीच काकांच्या हस्ते दत्त मंदिर यांचं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. त्यानिमित्तानं मी काकाश्रीत हजर होते. साक्षात आता आपले गुरु प्रत्यक्ष आपल्यासाठी दर्शन देण्यासाठी आलेले आहेत. आणि आता जे काकांचं अतिशय प्रवचन मस्तपैकी झालेलं आहे. आणि कोणाला शंका काय असेल तर बिंदास विचारू शकताय. शंका काय असेल तर शंका कोणा नाही ना? काकांचं एक वृद्धवाक्य आहे, तू चल मी तुझ्यात आहे. असं काकांचं मंत्र बिन आपलं ओम तत्सत. ओम तसं असं आहे. आता मी काकाश्रींचं स्वागतासाठी मी सुरुवातीला आपले माईकवर त्यांना मी बोललो होतो की असं असं की आमचे गुरु येणार आहेत, तरी तुम्ही आपलं स्वागत असे अतिशय म्हणजे स्वागत ओम तत्सत श्री काकाश्री यांच्या हेनं म्हणावं म्हणून त्यांनी पण आपले स्वागत समारंभ चांगला केलेला आहे. परंतु आज प्रवचन अतिशय गुरूंच्याकडं अपेक्षा काय असते काय नाही ते आपले परमपूज्य काकाश्रीने सांगितलेलं आहे. शंका करून नाही ना? बर, आता पहिले काय करा, गुरूंची आरती होईल. आरतीनंतर मग दर्शनाचं महिला येतील, नंतर पुरुष येतील. तुमच्या चरणी लागे शोकाचा ठेवा. जय देव झालो अद्भुता भवसागर तरता. कृपेचा उदहस्त ठेवावा माता. उद्रवावे दिना ओनी त्राता. चरणी लागे दास समजून या माता. जय देव जय देव जय जय गुरुदेवा. तुमच्या चरणी लागे शोकाचा ठेवा. जय देव तुमच्या मी सेवेचा मार्ग दाविला. भावी प्रत्येकाने बुद्धी आला. सद्गुरू सहवासाचा छंद लाभला.
श्री संतोईच्या नावानं छान बोला. श्री राम भक्त हनुमान की जय.
आहे